जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दोस्तों, तुम्हाला रोज अशा नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका. 8 वर्षापासून प्रेम केलं होतं, कोर्ट मॅरेजही झालं होतं, पण धूमधडाक्यातील लग्नाला जात असताना आई आणि वडिलांनीच मुलगी पळवली. पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता आंतरजातीय लग्नाला विरोध करत चक्क कोर्ट मॅरेज झालेल्या मुलीलाच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीतील घडला आहे. ठाणे पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीची पाळीमुळे किती घट्ट रुजलेली आहेत याचे एक धक्कादायक वास्तव डोंबिवलीत समोर आले आहे. कॉलेजपासून 8 वर्षाचे प्रेम, त्यानंतर कायदेशीर कोर्ट मॅरेज होऊनही मुलगा बौद्ध धर्माचा आहे म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी तिला पसार केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे 2 दिवस उरले असतानाच हळदीच्या दिवशीच मुलीचे आईवडील आणि मामा मुलीला घेऊन फरार झाले आहेत. या प्रकरणी झालेल्या पतीने अखेर पोलिसात धाव घेत पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जातात तर दुसरीकडे आंतरजातीय लग्नाला विरोध करत चक्क कोर्ट मॅरेज झालेल्या मुलीलाच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. लग्नाची पूर्ण तयारी झाली असताना हळदीच्या दिवशीच मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला गायब केल्याचे खळबळ उडाली आहे. डोंबिवली परिसरात राहणाऱ्या ओंकार आणि एका मुलीचे कॉलेजपासून गेल्या 8 वर्षापासून प्रेम होते. मुलीला जेव्हा घरच्यांनी लग्नासाठी पाणी सुरू केले तेव्हा तिने ओंकारसोबतच्या प्रेमाची कबुली दिली. मात्र मुलगा दलित समाजाचा असल्याने आईवडिलांनी तिला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. लग्नाच्या मुलीच्या घरच्या विरोध असल्याने दोघांनी ठाणे न्यायालयात जाऊन कायदेशीर विवाह केला. कोर्ट मॅरेजनंतर 2 दिवस एकत्र राहिले. माझ्या बायकोला तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने गायब केले आहे. आम्ही कोर्ट मॅरेज केले होते, पण तिच्या आईवडिलांनी आणि मामांनी आमची समजूत काढली की समाजासाठी आपण 4 चौघात लग्न लावू. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी स्वतः हॉलचे पैसे भरले, लग्नाची तयारी केली, पण हळदीच्या दिवशीच त्यांनी मुलीला गायब केले आणि घराला टाळे लावून पळून गेले. माझ्या बायकोचे काही बरे वाईट झाले तर त्यांना तिचे आईवडील मामा जबाबदार असतील असे पीडित मुलाने म्हटलं आहे. तर पत्नी मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. 21 मे रात्री 10 वाजता गायब झाल्याची तक्रार दाखल केली असून याबाबत तपास सुरू आहेत, असे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडेगी यांनी म्हटलं आहे. मुलीच्या कुटुंबियांनी आम्ही 4 चौघात तुमचे लग्न लावतो देतो असे म्हटले होते. त्यामुळे रविवारी 24 मे 2026 रोजी लग्नाचा मुहूर्त ठरला होता. 21 मे रोजी हळदीची तयारी सुरू असतानाच ओंकारने पोलिसांसह मुलीचे घर गाठले. तेव्हा घराला कुलूप होते आणि कुटुंब गायब झाले होते. या प्रकरणी पतीने डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात पत्नीच्या मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला अशाच रोज नवीन नवीन बातम्या तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या घरच्या परिवारांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, सपोर्ट करा थोडा.